नमस्कार मित्रांनो. सध्या मतदार यादीची SIR म्हणजेच विशेष सखोल पुनर्परीक्षणाची प्रोसेस सुरू आहे. या प्रोसेसमुळे अनेकांच्या मनात भीती आणि शंका निर्माण झाल्या. विशेषतः असे लोक ज्यांच्या आई-वडिलांचे नाव 2002च्या मतदार यादीत नाही, जे अनाथ आहेत, ज्यांचे नाव बदलले आहे किंवा ज्यांच्या आई-वडिलांशी वाद सुरू आहेत. त्यामुळे त्यांना वाटते की आपले आई-वडील आपल्याला 2002ची माहिती सांगणार नाहीत. तर आजचा व्हिडिओ अशा सर्व लोकांसाठी आहे, ज्यांना वाटते की त्यांच्याकडे कागदपत्रे नाहीत तर त्यांचं नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल का? असे अनेक जण आहेत ज्यांचे आई वडील हयात नाहीत किंवा ज्यांचे कुटुंबाशी वाद झाल्यामुळे ते वेगळे राहत आहेत. विशेषतः ज्या मुला-मुलींनी पळून जाऊन किंवा धर्मांतर करून लग्न केले आहे. कोणत्या मनीषाची अलिशा झाली असेल किंवा कोणत्या अलिशाची मनीषा झाली असेल, तर त्यांना वाटते की आई वडील त्यांना 2002ची माहिती देणार नाहीत. अशा मतदारांनी पॅनिक होण्याची गरज नाही. निवडणूक आयोगाचा उद्देश तुम्हाला यादीतून बाहेर काढणे नाही, तर यादी अचूक बनवण्याचा आहे. जर तुम्हाला घरून माहिती मिळत नसेल तर तुम्ही निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरून किंवा माझ्या मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जुनी यादी स्वतः शोधू शकता. तेथे तुम्हाला कुणाचीही मदत घेण्याची गरज पडणार नाही. अनेकांचा प्रश्न असा आहे की 2002 मध्ये नाव अल्ताफ हुसेन होते आणि आता अल्ताफ शेख आहे, किंवा नाव श्याम सुतार होते आणि आता श्याम पांचाळ आहे. तर पॅनिक होण्याची गरज नाही. BLO तुमचं मॅपिंग करतील. तुम्ही तोच व्यक्ती आहेत म्हणून सिद्ध करण्यासाठी तुम्हाला फक्त काही पूरक कागदपत्रे द्यावे लागतील, जसे गॅजेट कॉपी, मॅरेज सर्टिफिकेट, अफिडेव्हिट. BLO तुमच्या घरी येऊन पडताळणी करतील आणि तुमची नोंदणी कायम राहील. SIR 2 फेज मध्ये होणार आहे. पहिली फेज मॅपिंगची, जी पूर्व तयारी आहे. यात फॅमिली लिंकेजद्वारे तुमच्या वंशावळीची पडताळणी केली जाईल. आणि दुसरी फेज इनॉमरेशनची, जी मुख्य फेज आहे. यात ज्यांची मॅपिंग झाली आहे आणि ज्यांची मॅपिंग नाही झाली, अशा सर्वांचे इनॉमरेशन फॉर्म भरून घेतले जातील. हा फॉर्म कसा भरायचा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्यांचे मॅपिंग झाले नाही त्यांना BLO काही अतिरिक्त कागदपत्रांची मागणी करतील. ते दिल्यावर तुमची पडताळणी पूर्ण होईल. मित्रांनो, ही प्रोसेस भारतीय नागरिकांचे अधिकार हिरावण्यासाठी नाही, तर दुबार नोंदी, मृत व्यक्तींचे नावे वगळणे आणि बोगस मतदान रोखणे हा या प्रोसेसचा मुख्य हेतू आहे. ही प्रोसेस बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी आणि केवळ भारतीय नागरिकांचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. ही प्रोसेस अशा लोकांसाठी भीतीदायक आहे जे प्रदेशातून बेकायदेशीररित्या भारतात आले आहेत, आपली ओळख बदलून राहत आहेत आणि देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाकीचे खरे भारतीय नागरिक आहेत, त्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इनॉमरेशन फॉर्म कसा भरायचा हे सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. काही अडचण असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.